നമ്മളെ ഇന്ന് പാട്ടുപാടുന്നത് അനേക കഷ്ടങ്ങളിലും പ്രയാസങ്ങളിലൂടെ നമ്മൾ കടന്നു പോകേണ്ടവരാണ്. आपने जैसे गीत में गाया कि हम लोग बहुत से कष्ट और कठिनाइयों में से जाने वाले लोग हैं. നമ്മള് ഓരോരുത്തരും ഒരു വിധത്തിൽ അല്ലെങ്കിൽ മറ്റൊരു വിധത്തിൽ പല പരീക്ഷകളും കഷ്ടങ്ങളും നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ ഉണ്ടാകാറുണ്ട്. और जिसके वजह से बहुत सारा तकलीफ और क्लेश और परीक्षाएं हमारे जीवन में आता है. അപ്പോൾ നമ്മള് ദൈവം ഒരു ഈ കഷ്ടങ്ങളിൽ നിന്ന് രക്ഷിപ്പാൻ ദൈവം വിശ്വസ്തനാണ്. അവൻ നമ്മളോട് കൂടെ ഉണ്ട്. അതാണ് നമ്മൾ പാടുന്നത്. और हमारा प्रभु इतना भला है कि हमारे ये सारा कठिनाइयों कष्टों में वो हमारे साथ है और साथ में ही नहीं हमें उसे छुड़ाता है. ये बात भी हमने गीत में गाया था. നമ്മൾ ഉദ്ദേശിക്കുന്നത് പോലെ നമ്മൾ ഉദ്ദേശിക്കുന്ന സമയത്ത് പലപ്പോഴും നമ്മുടെ പ്രശ്നങ്ങൾക്ക് പരിഹാരം വരുന്നില്ല. परंतु हम लोग ने जैसा सोचा या हम लोग ने जैसा इच्छा किया हमारा उद्देश्य के हिसाब से सारा कष्टों का हल नहीं होता. അപ്പോൾ നമുക്ക് വളരെ നിരാശയും ദുഃഖവും ഉണ്ടാകുന്നു. तो हमारे रीति से जब हल नहीं होता तो हम जल्दी से दुखी और निराशा में हो जाते हैं. ദൈവം എന്തുകൊണ്ടാണ് നമ്മുടെ പ്രാർത്ഥന കേൾക്കാത്തത്? हे प्रभु आप क्यों मेरा प्रार्थना नहीं सुना? നമുക്ക് അപ്പൊ അതിനോടുള്ള ബന്ധത്തിൽ ദൈവത്തിന്റെ മനോഭാവം എന്താണ് എന്നുള്ളത് നമുക്ക് ആദ്യമായിട്ട് നോക്കാം. इसके लिए हम लोग सबसे पहला प्रभु का मनोभावना स्वभाव कैसा है करके हम देखेंगे. നമ്മള് 68-ാം സങ്കീർത്തനം അതിന്റെ 19-ാം വാക്യത്തിൽ 68 भजन संगीता का 19 में हम पढ़ते हैं. धन्य है प्रभु जो प्रतिदिन हमारा बोझ उठाता है, वही हमारा उद्धार करता परमेश्वर है. ആദ്യം തന്നെ കർത്താവിനെ വാഴ്ത്തുകയാണ്, കർത്താവിനെ സ്തുതിക്കുകയാണ്, ദൈവത്തെ മഹത്വപ്പെടുത്തുകയാണ് ആ ദേവദാസൻ ചെയ്യുന്നത്. അവിടെ പറയുന്ന ആ പദപ്രയോഗങ്ങൾ വളരെ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട നിലയിലാണ് എഴുതിയിരിക്കുന്നത്. तो ये भजन शुरू होते ही वो वाक्य में प्रभु को वो धन्यवाद देकर प्रभु को आराधना कर प्रभु का नाम को ऊंचा उठाकर वो उस वाक्य को शुरू करता है और अनोखा शब्द है वहां पर लिखा हुआ है. കാരണം അവിടെ സേല എന്നൊരു പദം അവിടെ ചേർത്തിരിക്കുന്ന കേട്ടോ. क्योंकि 19 का आखिरी में वो वचन लिखने के बाद सेला करके लिखा है. എന്ന് പറഞ്ഞാൽ ഇത് വീണ്ടും ആവർത്തിക്കണം എന്നാണ് ആ പദം. मतलब क्या है कि ये वाक्य को वहां पर तुम पढ़ के बाद थोड़ा देर रुकना और उसको फिर से पढ़ना. ഒന്നും കൂടെ ഒന്ന് മനസ്സിലാക്കണം. मतलब तुम लोग ध्यान देना उस बात को. അവിടെ आ ഭാഗത്ത് അത് ആ നടുക്ക് വന്നിട്ട് അത് പറയുകയാണ്, ആ ഭാഗം ഒന്ന് ഉയർത്തി നിങ്ങൾ ചിന്തിക്കണം, അല്ലെങ്കിൽ ദൈവത്തെ ആ കാര്യം ഒന്ന് വിശേഷാൽ ഓർക്കണം. मतलब ये भाग इस भाग में प्रभु जो खास हमारे लिए करता है उस बातों को तुम लोग ये पढ़ने वाले लोगों ध्यान से देखना. അപ്പം കർത്താവ് നമ്മുടെ രക്ഷയാണ്. तो यहोवा परमेश्वर हमारा उद्धार है. എന്നാൽ ഈ രക്ഷ ഡെയിലി വേണമെന്നാണ് വായിക്കുന്നത്. परंतु ये उद्धार हमको रोज चाहिए करके प्रतिदिन करके लिखा है. रोज ये उद्धार चाहिए करके दास लिखता है. അവിടെ ദൈവദാസൻ അതിന്റെ മഹത്വം കണ്ടിട്ട് പറയുകയാണ്, तो दाऊद यहाँ पर इसका महत्व को देखकर कहता है ദൈവം എങ്ങനെയാണ് എനിക്ക് ദിവസവും അല്ലെങ്കിൽ നിമിഷം തോറും രക്ഷയായി തീരുന്നത്? അത് കണ്ടിട്ടാണ് എന്നെ രക്ഷയാകുന്ന ദൈവത്തെ ഞാൻ സ്തുതിക്കുന്നത്. तो किस रीति से यहोवा परमेश्वर मेरा प्रतिदिन के लिए या हर समय हर पल रोज का एक उद्धार का अनुभव किस रीति से हो सकता है? अगर ऐसा है तो मैं ये परमेश्वर को धन्य कहूंगा. ദൈവം നമ്മളോട് വസിക്കുമ്പോൾ प्रभु जब हमारे साथ बसता है ദൈവത്തെ അസഹ്യപ്പെടുത്തുന്ന പല സാഹചര്യങ്ങളും നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ ഉണ്ടാവും. ऐसा बहुत से बातें हैं हमारे हरकतों के वजह से हमारे स्वभाव के वजह से प्रभु को हम लोग तकलीफ देते उनको दुख देते क्योंकि प्रभु निरंतर हमारे साथ रहता है ना. നമുക്ക് സന്തോഷമാണ്, तो वो परिस्थिति हमको शायद खुशी देगा, പക്ഷെ കർത്താവിന് എന്താണ്? परंतु हमारा खुशी है तो भी प्रभु के लिए जरूरी नहीं कि वो खुशी दे, उनको दुख होता है. അല്ലേ? है ना? ആ പ്രശ്നം ആര് പരിഹരിക്കും? तो वो दुख जो प्रभु को लाया उसका हल कौन करेगा? നമ്മളാൽ ദൈവത്തിനുണ്ടാകുന്ന അസഹ്യത मतलब हमारे द्वारा प्रभु को जो दुख पहुंचा അത് ആര് പരിഹരിക്കും? उसका हल कौन निकालेगा? അപ്പോൾ ദൈവത്തെ നമ്മൾ മനസ്സിലാക്കിയാൽ इसलिए परमेश्वर को अगर हम पहचान लेंगे तो ദൈവത്തിന്റെ ഏറ്റവും വലിയ പ്രശ്നം എന്ന് പറയുന്നത് നമ്മുടെ പാപം തന്നെയാണ്. देखो परमेश्वर के विषय में हमारे लिए जो सबसे बड़ा दुख जो प्रभु हमारे विषय में सोचता है या परमेश्वर को जो तकलीफ देता है वो है हमारा पाप. അപ്പോൾ നമ്മളെ വഹിക്കുകയാണെന്നാണ് വായിക്കുന്നല്ലേ? तो हम वचन में हम क्या पढ़ते हैं कि प्रभु हमें सह रहा है और हमें उठा रहा है. എങ്ങനെയാണ് ആ വാക്യം? എങ്ങനെയാണ് वो वाक्य कैसा पढ़ते हैं हम? धन्य है प्रभु जो प्रतिदिन हमारा बोझ उठाता है. हमारा बोझ उठाता है, हमें उठा रहा है. അപ്പോൾ ഓരോ ദിവസവും നമ്മളിൽ വഹിക്കുന്ന ആ ഭാരം ഏതാണ് എന്ന് ആദ്യം നമ്മൾ മനസ്സിലാക്കും. तो हमें रोज हमारा बोझ जो उठाता है या हमें रोज उठाने वाला ऐसा क्या अवस्था है कि हमारा रोज वो उठाता है? നമുക്ക് രോഗം ഉണ്ടാകുന്നു, हमको बीमारियां होता है, അത് മാറുന്നില്ല,
वो बीमारी हटता नहीं है। നാം പ്രാർത്ഥിക്കുന്നു, हम प्रार्थना कर रहे हैं അത് എപ്പോഴും രോഗം ഉണ്ടാകുന്നില്ല. और जरूरी नहीं कि हर बार वो रोग होता हो, എന്നാൽ ദൈവത്തോടുള്ള ബന്ധത്തിൽ परंतु परमेश्वर के संबंध में ദൈവം ദിവസവും നമ്മളിൽ നിന്നൊരു ഭാരം എടുത്തു മാറ്റേണ്ട സ്ഥിതിയിലാണ് നമ്മുടെ അവസ്ഥ. हमारा अवस्था ऐसा गिरा हुआ अवस्थे में है कि परमेश्वर को रोज हमारा बोझ उठाकर अलग करके हमें एक सुकून अवस्थे में लाए, ऐसा प्रभु हमारे जीवन में कर रहा है। मतलब उतना गिरे अवस्थे में हम लोग, നമുക്ക് ദൈവത്തിന്റെ കരുതൽ ആ രീതിയിലാണ് പോകുന്നത്. परंतु हमारा प्रभु का मन को देखो तो भी वो किस रीति से प्रतिदिन हमें संभालने का मन वो रख रहा है। അപ്പൊ ദൈവം മനസ്സിലാക്കുന്നത് പോലെ तो जिस रीति से परमेश्वर समझता है, ദൈവത്തെ അസൂയപ്പെടുത്തുന്നത് എന്താണെന്ന് നമ്മൾ മനസ്സിലാക്കിയാൽ, तो जिस रीति से प्रभु जब हमारे साथ रहते हैं समय में कुछ तो बातें ऐसा है जो प्रभु को तकलीफ दे रहा है, ये बात अगर हम लोग पहचान लेंगे तो നമുക്കുണ്ടാകുന്ന വ്യക്തിപരമായ ഭാരങ്ങൾ അത്രത്തോളം ഭാരമായിട്ട് തോന്നിയില്ല. കാര്യം നമ്മൾ ദൈവത്തിന് എപ്പോഴും ഭാരം ഉളവാക്കിക്കൊണ്ടിരിക്കുന്നവരാണ്. तो प्रियो, हम लोग एक बार जब पहचान लेंगे कि मेरा ये हरकतों की वजह से या ये अवस्थाओं की वजह से प्रभु को दुख हो रहा है, प्रभु को तकलीफ दे रहा है, प्रभु उस विषय में बहुत दुखी हो रहा है, ये बात को अगर हमने पहचान लिया तो हमारा जीवन का कोई भी तकलीफ क्लेश को फिर हम लोग बुरा नहीं मानेंगे, क्योंकि हम लोग कौन थे? हर अवस्था प्रभु को बोझ देने वाले लोग अवस्थे में थे। ദൈവത്തിന് ഭാരം ഉളവാക്കുന്ന കാര്യങ്ങൾ നമുക്കും ഭാരമായി വരുന്നത് കൊണ്ടാണ് നമ്മൾ യഥാർത്ഥ ദൈവവേദിലാണെന്നുള്ളത് അറിയുന്നത്. एक सच्चा प्रभु का जन, एक सच्चा प्रभु का बेटा कौन है, कैसा साबित होगा कि मेरे द्वारा होने वाला जो भी बोझ जो प्रभु को दुखी देता है, वो ही बोझ, वो ही दुख अगर वो विश्वासी को भी आ गया, मतलब समान है। प्रभु को दुख आने वाला दुख में अगर हम भी दुखी है करके उस बात में दोनों जन सहयोग है, वो पहचानने वाला व्यक्ति ही सच्चा प्रभु का बेटा है। നമുക്ക് 38 സങ്കീർത്തനം വായിക്കുമ്പോൾ हम लोग 38 भजन संगीता में हम पढ़ते हैं, അതിന്റെ 4 വാക്യം, वाक्य 4, क्योंकि मेरे अधर्म के कामों में मेरा सिर डूब गया और वे मेरे भारी बोझ के समान मेरे सहने से बाहर हो गए हैं। ഇവിടെ ദാവീദിന്റെ ഭാരം എന്താണ്? यहाँ पर दाऊद का बोझ क्या है? ഹെവി ബേർഡ് എന്ന് പറയുന്നത്. मतलब एक बहुत बड़ा वजन वाला बोझ है वो। കാരണം മനുഷ്യന്റെ ഭാരം എന്ന് പറയുന്നത് വാസ്തവത്തിൽ അവൻ പാപപരിഹാരം അല്ലെങ്കിൽ പാപം എന്ന ഭാരം എടുത്തു മാറ്റാത്ത വ്യക്തിക്ക് നരകത്തിൽ നിത്യമായി ആ ഭാരം ചുമക്കേണ്ടവനാണ്. मनुष्य का अवस्था देखो, खास रीति से एक पापी, उसके ऊपर पाप का जो बोझ जो उसके ऊपर है, जो जन्म से उसको मिला है, वो बोझ अगर वो जीवन में कभी भी अगर हटा नहीं पाएगा तो वो वजन से ही वो नरक में वो बोझ सदा के लिए उठाकर जिएगा। നരകത്തിൽ അനുഭവിക്കുന്ന യാതന എന്താണ്? नरक में सहने वाला सबसे बड़ा दर्द की बात क्या है? ഇന്ന് നമ്മൾ അഭിമുഖീകരിക്കുന്ന ഒരു കാര്യം അവിടെ അഭിമുഖീകരിക്കേണ്ട ആവശ്യമില്ല. तो आज हम लोग जो तकलीफ है, टेंशन है, ऐसा कोई भी बात हमको नरक में सहने का जरूरत नहीं है। അവിടെ എല്ലാവർക്കും ഒരുപോലെ ഒരു ഭാരമാണ്. वहाँ क्योंकि नरक में जाने वाले लोगों को, सभी लोगों को एक ही प्रकार का बोझ रहेगा। അതെന്തായിരുന്നു? वो क्या है? പാപഭാരം. पाप का बोझ। അപ്പം ദൈവത്തോടുള്ള ബന്ധത്തിലും इसलिए परमेश्वर के संबंध में, നമ്മൾ ആ ഭാരം വഹിക്കരുത് എന്നുള്ളതാണ് ദൈവത്തിന്റെ ആഗ്രഹം. परमेश्वर का संबंध में परमेश्वर का आग्रह क्या है कि हे मनुष्य, तू ये पाप का बोझ कभी नहीं उठाना। അപ്പൊ നമ്മളെ സംബന്ധിച്ചോളം നമുക്കതൊന്നും ഒരു വലിയ വിഷയമല്ല. നമ്മുടെ ഇപ്പോഴത്തെ ഈ വിഷയം ഭയങ്കര ഭാരമാണ്, അത് ദൈവം എന്തുകൊണ്ട് പ്രകടിക്കുന്നില്ല എന്ന കാര്യത്തിൽ ദൈവത്തെ നമ്മളൊരു പ്രത്യേക പ്രതിസന്ധിയിലാക്കുന്നു. परंतु हम लोग क्या करते हैं, ये बात को ना मूल्यता देते हुए अभी जो छोटा सा टेंशन आया, थोड़ा सा तकलीफ आया, थोड़ा सा क्लेश आया, उसको बड़ा बोझ बनाकर हम लोग प्रभु को क्या बोलते हैं, हे प्रभु देखो मेरा अभी का प्रतिदिन का तकलीफ टेंशन आ रहा है, उसको आप क्यों नहीं हल करते। ये बात को ज्यादा बढ़ावा देकर प्रभु को हम परेशान करने देखते हैं, लेकिन पाप का बोझ हमारे लिए वेदनादायक है, उसको हम लोग मूल्य नहीं दे रहे। നമ്മൾ നോക്കുക, നമ്മളൊരു പാപത്തിൽ ഇടപെടുമ്പോൾ एक पाप में अगर हम जब गिर जाते हैं, നമ്മൾ 38 സങ്കീർത്തനം വായിക്കുന്നുണ്ട്, 32 भजन संगीता में हम पढ़ते हैं, പാപം ക്ഷമിച്ചവരാണ്, वो जो धन्य है वो जिसका पाप क्षमा हो चुका है, അവന് ദൈവം അവന്റെ അകൃത്യം എടുത്തു മാറ്റിയതാണ്. प्रभु ने उसका अधर्म को उठा दिया है, പക്ഷെങ്കില് അവന് ഭാഗ്യവാനുമാണ്. और वो धन्य भी है कहता है। പക്ഷെ താപ്പോട്ടുള്ള തന്റെ അനുഭവത്തോടുള്ള ബന്ധത്തിൽ लेकिन नीचे वाक्य पढ़ते समय में उसका जो अनुभव है दाऊद का, അതിന്റെ 4 വാക്യത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്, വാക്യം നിന്റെ കൈ എന്റെ മേൽ ഭാരമായിരുന്നു. അതിന്റെ 4 വാക്യം, 4 पढ़ना। क्योंकि रात दिन मैं तेरे हाथों के नीचे दबा रहा। तो देखो प्रभु का हाथ क्या हुआ, रात दिन दाऊद के ऊपर एक वजन जैसा बोझ में था। और बस बस ओके, बस ओके। बस बस। എന്താ കാര്യം? तो ये ऐसा क्यों है, दाऊद के जीवन में ऐसा है, धन्य है, क्षमा पाया है, फिर भी ഇപ്പൊ ശൗലിനോടുള്ള ബന്ധത്തിൽ शाऊल के विषय में ശൗലിലെ പാപങ്ങളൊന്നും ഒരു വലിയ ഭാരമായിട്ട് പുള്ളിക്ക് തോന്നിയില്ല. शाऊल ने गलती करने के बाद, पाप करने के बाद उसने किया हुआ पाप
शाऊल के जीवन में उसको मैं दिन रात बोझ में हूँ ऐसा कभी प्रार्थना नहीं किया, क्योंकि उसका पाप उसको कभी बोझ लगा नहीं। ഇപ്പോൾ പാപക്ഷമ ലഭിച്ചവനാണ്. परंतु यहाँ पर अभी वो यहाँ पर दाऊद पाप क्षमा मिल चुका है, പക്ഷേ അവനൊരു സമാധാനമില്ല. फिर भी एक शांति नहीं है, എന്തോ ഒരു ഭാരം തന്നെ മയിലിരിക്കുന്നു. कुछ तो एक बोझ उसको दबा रहा है। ആ ഭാരമാത്തെ കുറിച്ചാണ് നമ്മൾ 34 സംഘത്തിൽ വായിച്ചത്. उसी बोझ के विषय में था 34 भजन संहिता में हमने पढ़ा। അപ്പൊ ഓരോ പാപത്തെയും एक एक पाप को വളരെ വ്യക്തമായി അത് ഏറ്റുപറഞ്ഞ് ഉപേക്ഷിച്ച് ദൈവത്തിന്റെ സമാധാനം പ്രാപിക്കുന്നവനാണ് ദൈവത്തിന്റെ പൈതൽ. परमेश्वर का बेटा कौन है कि हर एक पाप भले ही छोटा क्यों ना हो, वो हर पापों के विषय में प्रभु की उपस्थिति में आकर पर्सनली प्रभु के साथ समय निकालकर प्रभु ये पाप का गलती मैंने किया है बोलकर अंगीकार करके छुटकारा पाकर हर एक पाप के विषय में प्रभु के साथ मेल मिलाप कर शांति पाने वाला व्यक्ति ही सच्चा प्रभु का जन है। ഇപ്പോൾ ദാവീദ് അത് പാപം ഏറ്റുപറഞ്ഞപ്പോൾ परंतु नीचे हम पढ़ते हैं कि जब मैंने पाप का अंगीकार किया, ദൈവത്തിന്റെ ഭാരം മാറി. 5वां वाक्य में प्रभु का बोझ निकल गया। ദൈവദാസന് സന്തോഷമായി. फिर वो क्या हो गया, उसको भी आनंद मिलने लगा। फिर അത് എത്ര ശ്രേഷ്ഠമാണല്ലേ. ये कितना श्रेष्ठ बात है प्रियो। നമ്മുടെ പാപം മാറുന്നതിൽ, പാപഭാരം മാറുന്നതിൽ സന്തോഷിക്കുന്നവനാണ് ദൈവം. प्रियो, क्योंकि प्रभु किस बात में आनंद करता है कि हमारे जीवन से पाप का बोझ निकल गया। ये बात देखकर हम लोग थोड़ा सुकून से शांति से जी रहे करके ये बात देखकर प्रभु खुश हो रहा है। എന്നാൽ നമ്മിൽ നിന്ന് അകന്നു നിന്നുകൊണ്ട് നമ്മുടെ ഭാരങ്ങളെ മാറ്റുന്നവരല്ല, നമ്മളെ വഹിച്ചുകൊണ്ടാണ് നമ്മുടെ ഭാരം മാറ്റുന്നത് എന്നുള്ള വിഷയമാണ് നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത്. നമ്മളെ വഹിച്ചുകൊണ്ട്. तो यहाँ पर हम जो यहाँ पर जो विषय हम लोग देखने जा रहे हैं वो ये है कि प्रभु का स्वभाव किस रीति से है। प्रभु दूर रुककर, ठीक है पाप क्षमा कर दिया, तेरा बोझ उतार देता हूं बोलकर ऐसा दूर रुककर कार्य नहीं करता, लेकिन प्रभु हमारे निकट आकर वो हमें उठाता है, हमारा बोझों के साथ हमें उठाकर हमें तसल्ली देकर शांति देकर बोझ से हल्का करता है। ऐसा प्रेम करने वाला प्रभु है हमारा। നമ്മളെ എടുത്ത ഭാരത്തോടെ നമ്മളെ എടുത്ത് प्रभु क्या करेगा, हमारे बोझ के साथ ही हमें उठाएगा। പാപഭാരത്തോടെ നമ്മളെ എടുത്ത് हमारा पाप का बोझ जो हमें दबा रहा है वही बोझ से हमें उठाकर അവന്റെ തോളിലിരുത്തി अपने कंधे में लेकर നമ്മുടെ ഭാരം മാറ്റുന്നു. हमारा बोझ को हटा देता है। അങ്ങനെ ഒരു ദൈവമുണ്ടോ? ऐसा प्रभु है क्या? നമ്മൾ യശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 46 അധ്യായം വായിക്കുമ്പോൾ ഐസായ 46 में हम पढ़ते हैं, 3-4 വാക്യങ്ങൾ വളരെ ശ്രദ്ധേയമായി അവർ കൂടെ കൂടെ വഹിച്ചു എന്ന് നമ്മൾ കാണുന്നു. उसका 3 और 4 हम पढ़ना। हे आपके घराने, हे इस्राएल के घराने के सब बचे हुए लोगों, मेरी और कान लगाकर सुनो। तुमको मैं तुम्हारी उत्पत्ति ही से उठाए रहा और जन्म ही से फिरता आया हूँ। तुम्हारे बुढ़ापे में भी वैसा ही बना रहूंगा और तुम्हारे बाल पकने के समय तक तुम्हें उठाए रहूंगा। അവിടെ ആദ്യത്തെ വാക്യം കണ്ടോ, ഗർഭം മുതൽ വഹിക്കപ്പെട്ടവരും. बाबा तीसरा वाक्य का अंत में तुम गर्भ से ही मैं तुमको उठा रहा हूँ। അല്ലേ? प्रभु देखो उठाने का स्वभाव देखो, हम जन्म से ही प्रभु हमको क्या कर रहा है, हमें उठा रहा है। എന്നിട്ട് നമ്മളെ ചുമന്ന് വിടിവിക്കുന്നു. और फिर उसका 4 का आखिरी पढ़ना, बाल पकने के समय तक तुम्हें उठाए रहूंगा। आगे मैंने तुम्हें बनाया हाँ। और तुम्हें लिए फिरता रहूंगा। आगे मैं तुम्हें उठाए रहूंगा और छुड़ाता भी देखो उठाकर प्रभु क्या करेगा, छुड़ाएगा। मतलब हमें उठाकर बोझ निकालकर छुड़ा रहा है हमें। നമ്മളെ രക്ഷിക്കാനായിട്ട് കർത്താവിന്റെ നിത്യ പദ്ധതി എന്താണ്? എപ്പോഴും രക്ഷിക്കാൻ, നാളത്തോടെ രക്ഷയാകാൻ അവർ എപ്പോഴും നമ്മളെ വഹിച്ചുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. देखो प्रभु जैसा दाऊद में हमने दाऊद का भजन संगीता में हमने पढ़ा कि यहोवा परमेश्वर मेरा उद्धार है। किस प्रकार का उद्धार में है? वो रोज का उद्धार है। किस आधार पर रोज का उद्धार है? कि वो रोज मुझे उठाकर मेरा बोझ से मुझे छुटकारा देता है। അപ്പൊ ദൈവത്തിൽ നിന്ന് അല്ലെങ്കിൽ മോക്ഷം കിട്ടുകയോ അല്ലെങ്കിൽ ഏതെങ്കിലും ഒരു ഡെലിവറൻസ് കിട്ടുകയോ ചെയ്യുന്ന വ്യക്തി ആരുടെ കയ്യിലാണ്? കർത്താവിന്റെ തന്നെ കയ്യിലാണ്. तो ആദ്യത്തെ കാര്യം एक विश्वासी जब उसके प्रतिदिन के जीवन में कोई तो बात से उसको छुटकारा मिल गया, उसको हल्का लगने लगा, बोझ से वो आजाद हो गया, तो भी वो किसके हाथ में है? तभी भी वो प्रभु के हाथ में ही है। वो ഏത് പ്രശ്നം ഉണ്ടായാലും, मतलब कोई भी परेशानी क्यों ना हो, നമ്മൾ പാപം വന്നാൽ പോലും, यहाँ तक कि पाप ही क्यों ना आया हो, നാം എവിടെയാണ്? हम कहाँ पर है? प्रभु के हाथ में है। मैं ക്രിസ്തുവിലാണെങ്കിൽ, अगर मसीह में है तो, ദൈവത്തിലാണെങ്കിൽ, या परमेश्वर में है तो അതാണ് ഏറ്റവും സുരക്ഷിതത്വം. वही जगह सबसे सुरक्षित स्थान है। പ്രശ്നം പരിഹരിക്കപ്പെട്ടില്ലേ? देखो तकलीफ का हल तो हो गया ना,
നമ്മളത് മനസ്സിലാക്കുന്നില്ല. लेकिन हम लोग वो बात नहीं देख रहे. നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത് എന്താണ്? हम क्या सोच रहे हैं? ഓ, ഞാൻ തള്ളപ്പെട്ടു പോയി, देखो मैं ठुकराया गया ദൈവം हूँ, എന്നെ ഉപേക്ഷിച്ചു, प्रभु ने मुझे छोड़ दिया, എല്ലാവരും എന്നെ കൈവിട്ടു, वो अभी सब लोग ने मुझे छोड़ दिया, എനിക്ക് ആരുമില്ല. अभी मेरे साथ कोई नहीं है. ഇത് ദൈവഹൃദയത്തെ വേദനിപ്പിക്കുന്നു. ऐसा हम लोग जब सोचते हैं देते समय में, ऐसा सोचने के विचार में किसका मन को दुख होता है? प्रभु का मन को दुख होता है. ഇത്രയും വിശ്വസ്തമായിട്ട് നമ്മളെ സ്നേഹിച്ചിട്ടും क्योंकि हमारा प्रभु इतना विश्वासी होकर प्रतिदिन हमें उठाकर हमें बोझ से हल्का करने के लिए इतना मन से प्रभु हमें उठाकर रखा है, तो भी हम क्या सोच रहे हैं? मेरा सहायता करने के लिए कोई नहीं है. കർത്താവ് എന്ന് പറയുന്നത്, प्रभु क्या कहता है? എന്റെ മക്കൾ എന്റെ കണ്ണിന്റെ കൃഷ്ണനെ പോലെയാണ്. मेरे लोग, मेरे जन मेरे आंख के पुतली के समान है. നമ്മുടെ ദൈവമായുള്ള ബന്ധം എങ്ങനെയാണ്? हमारा और प्रभु के साथ का रिश्ता कैसा है? നമ്മുടെ കയ്യിലെ രേഖ എങ്ങനെ നമ്മുടെ കയ്യിൽ പതിഞ്ഞിരിക്കുന്നോ ഇതുപോലെയാണ് ഉള്ളം കയ്യിൽ നമ്മളെ വഹിച്ചിരിക്കുകയാണ്. हमारा हाथों में जैसा हमारा हाथ की रेखा है, किस रीति से वो उसी में जुड़ा हुआ, अलग नहीं हो सकता. उसी रीति से हम प्रभु के हाथ में सुरक्षित है, कोई अलग नहीं कर सकता. അപ്പൊ നമ്മളെ വഹിച്ചുകൊണ്ട് तो हमें उठाकर അവന്റെ അടുത്തിരുത്തിക്കൊണ്ട് उनका निकट बिठाकर എന്നിട്ട് എന്ത് ചെയ്യും? फिर क्या करेगा? വിടുവിക്കും. बोझ को हमें हल्का करेगा. अभी हमने क्या पढ़ा? ऐसे हमें उठाकर छुड़ाता है. നമ്മളെ വഹിച്ചുകൊണ്ട് हमें उठाकर हमें लेकर हमें छुड़ाता है, हमारा बोझ को हल्का करता है. അപ്പൊ സാത്താന് വലിയൊരു പരീക്ഷയാണ്. शैतान का सबसे बड़ा परीक्षा ये था, നീ ഇപ്പൊ ദൈവത്തിന്റെ കയ്യിലൊന്നും അല്ല, तू अभी परमेश्वर के हाथ में नहीं है, നീ എന്റെ കയ്യിലാണ്. तू मेरे वश में है. നമ്മളത് വിശ്വസിക്കും. और हम लोग डर के क्या करते हैं? शैतान को बात को मान लेते हैं. സാത്താൻ അങ്ങനെ എഴുതിയ ബൈബിളൊന്നുമില്ല. ഇപ്പൊ സാത്താന സഭക്കാർക്ക് ഒരു ബൈബിൾ ഉണ്ടായെങ്കിലും സാത്താന് നമ്മളിലേക്ക് ഓരോ ചിന്ത കൊണ്ടുവരികയാണ്. तो शैतान के पास क्या विषय में उसके पास वचन या उसका खुद का बाइबल ऐसा कुछ भी नहीं है कि वो पढ़कर हम लोग डर जाए. अभी तो शैतान के नामदारी शैतान का कलीसिया में उन्होंने खुद का बाइबल बनाया, लेकिन शैतान ऐसा वचन देकर खुद का वचन उत्पन्न करके वैसा नहीं करता. लेकिन वो हमारे अंदर क्या डालता है? अलग अलग अन्य विचारों को डालकर गिराने देखता है. അപ്പൊ 68 സങ്കീർത്തനം 19 അധ്യായത്തിൽ ആദ്യം ദിവസം പറയും, നാൾത്തോറും ഞങ്ങളെ വഹിച്ചുകൊണ്ട്, എപ്പോഴും ഞങ്ങളെ വഹിച്ചുകൊണ്ട് ഞങ്ങൾക്ക് രക്ഷയാകുന്ന ദൈവമേ എന്നാണ് വിളിക്കുന്നത്. हमने जो भजन संगीता 68 का 19 में हमने पढ़ा था कि प्रतिदिन ये प्रभु मुझे उठाता है और वो मुझे मेरा बोझ से मुझे उठाकर छुटकारा देता है. हे प्रभु तू धन्य है, क्योंकि तू ही मेरा उद्धार है. നമ്മുടെ പാപങ്ങൾ എങ്ങനെ പരിഹരിച്ചത്? हमारा पाप का हल कैसा हुआ? നമ്മൾ യശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 53:4 വായിക്കുമ്പോൾ इसाया 53:4 में हम पढ़ते हैं, നമ്മുടെ ഭാരങ്ങൾ അവൻ ചുമന്നു, उन्होंने हमारा सारा बोझ को उठाया, നമ്മുടെ ദുഃഖങ്ങൾ അവൻ വഹിച്ചു. हमारा दुखों को उठा पड़ना, വഹിച്ചില്ലേ? उसने हमारे रोगों को सह लिया रोगों को उसने सहा. और हमारे दुखों को उठा लिया. देखा, നമുക്ക് दुखों को प्रभु ने क्या किया? उठा लिया. നമ്മളെ വഹിച്ചുകൊണ്ടാണ് അതിന് പരിഹാരം വരുന്നത്. तो हमारे दुखों को उठाया, मतलब किसको उठाया? हमें ही उठाकर फिर क्या किया? हमें छुटकारा दे रहा है, हमें आजादी दे रहा है, हमको हल्का कर रहा है. അപ്പോൾ നമ്മൾക്കൊരു പനി വന്നു, उदाहरण के लिए एक बुखार आ गया നമുക്കൊരു സൗഖ്യം ദൈവം തരുന്നു. और जल्दी से प्रभु एक चंगाई दे रहा है. അത് ദൈവം നമ്മളെ ആ കിടക്കയിൽ നിന്ന് നമ്മളെ എഴുന്നേൽപ്പിക്കുന്നു. और प्रभु क्या किया? चंगाई की वजह से हम वो बिस्तर से उठ गए. അതാണോ ദൈവത്തിന് വിഷമമുള്ള കാര്യം? അതോ പാപങ്ങൾ പരിഹരിക്കുന്നതാണോ ദൈവത്തിന് വലിയ കാര്യം? तो प्रभु ये तो प्रभु ने मुझे हमें चंगा कर दिया, वो प्रभु के लिए बहुत बड़ा काम है, या प्रभु मुझे पाप से क्षमा करना वो मेरे लिए बड़ा काम है प्रभु के लिए. അപ്പൊ പാപത്തിന് പരിഹാരം വരുത്താൻ तो प्रियो, प्रभु को किसी का रोग को चंगा करने के लिए वो क्षण भर में कर सकता है, लेकिन पाप को किसी का क्षमा करना है तो ആ വലിയ ഭാരം എടുത്തു മാറ്റാൻ वो पाप का बोझ को अगर एक मनुष्य के अंदर से हटाना है तो ദൈവം രണ്ട് നിലയിലാണ് ചെയ്യുന്നത്. प्रभु दो रीति से करता है. ഒരിക്കൽ എന്നേക്കുമായി ചെയ്യുന്നു, एक बार सर्वदा के लिए, हमेशा के लिए हमारा सारा पाप निकाल दिया, ദിവസവും ചെയ്യുന്നു. और प्रतिदिन भी करता है. ഈ രണ്ട് കാര്യം മനസ്സിലാക്കിയാൽ, ये दोनों तत्व समझ जाएंगे तो, ഈ സത്യത്തിലേക്ക് നമ്മൾ ചേർന്ന് പോയാൽ, इस सत्य के अनुसार हम चलेंगे तो നമ്മൾ അറിയാത്ത വിഷയം ഭൗമിക വിഷയങ്ങളിലൂടെ കർത്താവ് പരിഹരിച്ചുകൊണ്ടേയിരിക്കും. तो फिर हमारा प्रतिदिन का जो संसारिक अवस्था है, जो तकलीफ क्लेश है, उसमें भी प्रभु का हल का अनुभव हम लोग को मिलता रहेगा. അത് വളരെ അനുഭവിക്കേണ്ട കാര്യമാണിത്. ये हमको व्यक्तिगत रीति से अनुभव करने वाली बातें हैं. നമുക്ക് വരുന്ന ഭൗമിക വിഷയത്തിലെ ഭാരമല്ല നമ്മൾ പ്രധാനമായി ചിന്തിക്കേണ്ടത്. परंतु हम लोग कौन होना चाहिए? एक सच्चा विश्वासी प्रतिदिन में जो संसार में जीते समय में जो तकलीफ और क्लेश और दुख आता है, उसके ऊपर ध्यान ना देते हुए, ഞാൻ ക്രിസ്തുവിലല്ല, ഞാൻ കർത്താവ് എന്നെ വഹിച്ചിട്ടില്ല എന്ന ചിന്ത തന്നെ ഭയങ്കര അവിശ്വാസത്തിന്റെ ഭാവമാണ്. क्योंकि प्रियो, एक व्यक्ति जब बोलता है कि मैं प्रभु में हुई
नहीं, प्रभु ने मुझे छोड़ दिया है, अब मुझे कौन संभाले, कोई नहीं संभाल रहा है, ऐसा सोचना ही अविश्वास का बड़ा पाप है। അപ്പൊ രണ്ട് രീതിയിലാണ് ദൈവം പാപം പരിഹരിക്കുന്നത്. तो दो रीति से हम देखते हैं कि प्रभु हमारा पाप को सहता है या लेता है। നമ്മളെ വഹിച്ചുകൊണ്ടാണ്. एक तो हमें वो लेता है, അത് ഒരിക്കലായി എന്നേക്കുമാണ്. वो एक बार के लिए सर्वदा के लिए कर दिया, അത് ഓരോ ദിവസവും ചെയ്യണം. परंतु वो प्रतिदिन भी करता है। അതിന് രണ്ടിനും നമ്മൾ കർത്താവിലായിരിക്കണം. और ये दोनों अनुभव होने के लिए हमको किसमें होना पड़ेगा? प्रभु में होना पड़ेगा। നമ്മളെ വഹിച്ചുകൊണ്ടാണ് അവൻ ചെയ്യുന്നത്. क्योंकि प्रभु क्या करता है, हमें उठाकर वो हमें स्वतंत्र करता है, आजाद करता है, छुटकारा देता है। അതിന്റെ അനുഗ്രഹം നമ്മൾ ശരിക്കും അനുഭവിച്ചറിഞ്ഞാൽ उसका आशीष को अगर हम सही रीति से समझ जाएंगे तो ഭൗമ്യ ഭാരങ്ങൾ അധികം നമ്മളെ ഭാരപ്പെടുത്തി. फिर भूमि का जो पल भर का हल्का सा क्लेश, वो पल भर का हल्का सा बोझ हमको बोझ नहीं लगेगा। അതുകൊണ്ട് നമുക്ക് ലേവ്യ പുസ്തകം 16:34 നമുക്ക് എല്ലാം എടുത്ത് വിശദീകരിക്കുന്നില്ല. लेवी का पुस्तक 16 का 34 पूरा भाग नहीं पढ़ेंगे, लेकिन बस उस विषय को ही देखने के लिए നമുക്ക് അറിയാവുന്ന കാര്യങ്ങളാണ്. हम वो अध्याय को जानते हैं। और यह तुम्हारे लिए सदा की विधि होगी कि इसराइलियों के लिए प्रतिवर्ष एक बार तुम्हारे सारे पापों के लिए प्रायश्चित किया जाए। അപ്പൊ ഇസ്രായേൽ മക്കൾക്ക് വർഷത്തിലൊരിക്കൽ അവരുടെ സർവ്വപാപങ്ങൾക്കും പരിഹാരമായിട്ട് 2 ആട്ടുകുട്ടിയെ കൊണ്ടുവരണം. നമുക്ക് ആ ചരിത്രം അറിയാം. हमको ये वाक्य का बैकग्राउंड हमको मालूम है। यहाँ पर प्रभु मूसा को क्या बोलता है कि पूरा इजरायली लोगों का पूरा साल भर का सारा पाप का छुटकारे का दिन के लिए एक दिन उनको नियुक्त करके रखा है। वहां पर उनको 2 पशुओं को लाना, 2 जानवरों को लाया जाता है उसका हल निकालने के लिए। നമുക്കത് ലേവ്യ പുസ്തകം 16:8 2 ആട്ടുകുട്ടിയെ കൊണ്ടുവരണം. उसका 16 का 8 जब पढ़ते समय में 2 बकरे को लाना है करके लिखा है। ഒന്ന് കർത്താവിനായിട്ടാണ്. 8 पढ़ना। दोनों बकरे पर चिट्ठियां डाले, हाँ। एक चिट्ठी यहोवा के लिए देखो, एक यहोवा के लिए रहेगा, दूसरा और दूसरी अजाजेल के लिए। अजाजेल के लिए। ठीक है। ഒന്ന് അയക്കപ്പെട്ട ആളെ അല്ലെങ്കിൽ പാപങ്ങളെ ചുമന്നുകൊണ്ട് വഹിച്ചുകൊണ്ട് तो अजाजेल का बकरे का खासियत क्या रहेगा? सार वहां पर इकट्ठा हुए जितना भी इजराइल लोग रहेंगे, वो सभी लोगों का पाप वो अजाजेल के बकरे के ऊपर डाला जाएगा। तो वो बकरा क्या करेगा? लोगों का पाप उठाकर जंगल में जाएगा। അപ്പൊ വഹിച്ചുകൊണ്ട് പരിഹാരം വരുത്തുകയാണ്. तो मतलब ये अजाजेल का बकरा क्या कर रहा है? वो उठा रहा है और हल दे रहा है लोगों को। അത് വർഷത്തിൽ ഒരിക്കലാണ്. ये कभी होगा? सिर्फ साल में एक ही बार। എന്നാൽ लेकिन നമ്മള് പിന്നെ താപ്പോട്ട് നോക്കുകയാണെങ്കിൽ नीचे अगर हम पढ़ेंगे तो നമ്മള് ലേവ്യ പുസ്തകം 4:3 लेवी 4 का 3 में हम पढ़ते हैं ഡെയിലി സെൻസ്. प्रतिदिन का पाप। അവിടെ നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട് 4:3 ഒരു പ്രീസ്റ്റ് അനോയിന്റഡ് ആയിരിക്കുന്ന ഒരു പ്രീസ്റ്റ് പാപം ചെയ്താൽ तो 4 का 3 में एक अभिषिक्त जो याजक है, अगर उसने पाप किया तो പിന്നെ നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട് ഒരു റൂളർ പാപം ചെയ്താൽ फिर वहां पर हम पढ़ते हैं कि एक प्रमाणी जो सरदार है एक देश का, अगर उसने किया तो പിന്നെ ഇനി 4:27 फिर 4 का 27 में हम पढ़ते हैं സമൂഹത്തിൽ ഒരു സഭയിൽ ഒരു സഹോദരൻ പാപം ചെയ്താൽ समूह में एक सामान्य मनुष्य अगर वो पाप करे तो ഈ പാപം ഏതാണ്? ये कौन सा पाप है? ഇതിന് പരിഹാരം ഏതാണ്? इसका हल क्या है? പ്രതിദിനം. ये प्रतिदिन करना है। അപ്പൊ എങ്ങനെയാണ് പാപത്തിന് പരിഹാരം? तो पाप का हल फिर कैसा होगा? प्रतिदिन करते रहना है। അപ്പൊ നമ്മളത് ലേവ്യ പുസ്തകത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. वो लेविया में हम उसमें पढ़ते हैं ലേവ്യ പുസ്തകത്തിൽ അതിന്റെ 10-ാം അധ്യായം 10वां अध्याय। നമ്മുടെ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു हमारा प्रभु यीशु मसीह 11-12 വാക്യങ്ങൾ നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ 11 और 12 पढ़े। ഈ ഒരിക്കലായുള്ള പാപം അല്ലെങ്കിൽ നമ്മളെ പാപങ്ങളെ ചുമന്നുകൊണ്ട് പോയി വർഷത്തിൽ ഒരിക്കൽ ചെയ്യുന്ന പാപപരിഹാരവും ഡെയിലി ചെയ്യുന്ന പാപവും ക്രിസ്തുവിന്റെ ക്രൂശ് മരണത്തിൽ അടങ്ങിയിരിക്കുന്നു എന്നാണ് വായിക്കുന്നത്. तो वहां पर हम पढ़ते समय में हमें एक बात समझ में आती है, एक तत्व समझ में आता है, जो साल में एक बार सभी लोगों का पाप उठा के लेके जाने वाला वो बलि और प्रत्येक दिन हमको पापों के छुटकारे के लिए जो बलि है, ये दोनों बलियां किसमें छुपा हुआ है? मसीह का क्रूस का बलि में छुपा हुआ है। അപ്പൊ നമുക്ക് ക്രിസ്തു നമ്മളെ വഹിക്കുമ്പോൾ എന്താ ചെയ്യുന്നത്? ഇപ്പോൾ ചെയ്യുന്നത് എന്താണ്? मसीह जब हमें उठा रहा है करके जब हम पढ़ते समय में मतलब वो कर क्या रहा है? ഒരിക്കൽ പാപത്തിന് വേണ്ടി പരിഹാരം വരുത്തിയപ്പോൾ നമ്മളെ വഹിച്ചു എന്ന് യശയ്യാവിന്റെ പുസ്തകം നമ്മൾ വായിച്ചു. यशायाह का पुस्तक में 53 में क्या पढ़ा कि एक बार के लिए, सर्वदा के लिए, एक ही बार के लिए, हमारा रोगों के लिए, सब प्रकार का पापों के लिए एक बार हमें उठाकर हमारे लिए बलि हुआ, एक बलि के द्वारा। അപ്പൊ നമ്മൾ എവിടെയാണ്? तब हम कहां पर थे? കർത്താവിനല്ലേ? तब हम मसीह में थे, क्योंकि हल होना है, जिसका हल होना है उसको मसीह में आना पड़ेगा। പിന്നെ നമ്മളെ വേർപെടുത്തിയോ? फिर हमें अलग किया क्या? प्रभु अलग, हम अलग, ऐसा हो गया क्या? അന്ന് മുതൽ तो उस दिन से മശിഹയുടെ ജീവൻ കൊണ്ട് ജീവിക്കാനാണ് നമ്മളെ ആക്കിയിരിക്കുന്നത്. प्रभु हमें क्या किया? प्रभु ने, परमेश्वर ने, कि आज से तू अभी विश्वासी बन गया है, तेरा नया जन्म हो गया है, तो आज से तेरा जीवन वही मसीहा है जिसने तुझे जान दिया।
പക്ഷെ അങ്ങനെ സംഭവിക്കുന്നില്ല. परंतु ऐसा व्यक्तिगत अनुभव में मसीह का जीवन का लाभ नहीं उठा पा रहे हम लोग. നമ്മളിൽ പാപം വരുന്നു. हमें फिर से पाप आता है. അതിന്റെ കാര്യം എന്താണ്? इसका कारण क्या है? നാം കർത്താവിൽ നിന്ന് അവിശ്വാസം വിധം നമ്മളെ സ്ഥാനീയമായി ക്രിസ്തുവിലാണെങ്കിലും तो हम लोग भले ही स्थानीय रीति से हम प्रभु में है, तो भी अविश्वास के वजह से हम लोग प्रभु से दूर हो रहे हैं. നമ്മളെ ദൈവം കൈവിടുന്നോ? तभी भी प्रभु छोड़ रहे हैं क्या हमें? ഒരിക്കലും കൈവിടില്ല. वो कभी नहीं छोड़ेगा, कभी नहीं त्यागेगा. എന്നാൽ ഒരു ഭൗമിക പ്രശ്നം വരുമ്പോൾ परंतु एक संसार का तकलीफ आता है तो നമ്മൾ എന്ത് ചിന്തിക്കുന്നു? हम क्या सोचते हैं? ഓ ദൈവം കൈവിട്ടു. प्रभु ने मुझे छोड़ दिया. എന്നാൽ परंतु നാം കർത്താവിൽ വസിക്കാത്തത് കൊണ്ടാണ് ये अवस्था क्यों हो रहा है प्रियो? कि सही रीति से मसीह में हम बने रही नहीं, इसके लिए हुआ. പിന്നെ നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ വരുന്ന എല്ലാ ഭൗമിക കാര്യങ്ങളും നേരിടുന്നത് ക്രിസ്തുവാണ്. प्रियो, एक बार हम लोग मसीह में हम लोग जड़ पकड़ लिया, उसी में अगर बना रहा, उसके बाद उस दिन से आने वाला संसार का जो भी तकलीफ क्लेश, शारीरिक संबंध का जो भी बातें रहेगा तकलीफ क्लेश, वो सब सामना पहला कौन कर रहा है? प्रभु कर रहा है. കാരണം ഇസ്രായേലിനെ കൊണ്ടുവന്നാൽ जब प्रभु ने इस्राएल को लाया बाहर, ഇസ്രായേലിന്റെ ശത്രു ദൈവത്തിന്റെ ശത്രുവാണ്. जो इस्राएल का शत्रु जो है वो किसका शत्रु है? यहोवा परमेश्वर का शत्रु है. ഇസ്രായേലിന്റെ ആവശ്യം ദൈവത്തിന്റെ ആവശ്യമാണ്. इस्राएल का जो भी जरूरत है वो किसका जरूरत है? परमेश्वर का, प्रभु का जरूरत है. ദൈവം അവരുടെ നടുവിൽ വസിക്കുകയാണ്. वहां पर हम पढ़ते हैं कि यहोवा परमेश्वर उनके बीच में डेरा किया. അവർക്കൊരു പുരോഹിതനെ കൊടുത്തിട്ടുണ്ട്. उनको एक याजक दिया गया है. ഈ പുരോഹിതൻ എന്ത് ചെയ്യണം? ये याजक क्या करना चाहिए? അവനൊരു ഏഫോദ് ധരിക്കണം. ഏഫോദ്. वो एक एफोद का याजकीय वस्त्र को पहनना है. ആ ഏഫോദിന്മേൽ അതിന്റെ ചുമൽക്കണ്ടം, वो उसमें उस एफोद का वस्त्र में उसका कंधे में बोझ रहेगा. അവിടെ ജനത്തെ പുരോഹിതൻ വഹിക്കുന്ന കാണിക്കാൻ വേണ്ടിയാണ്. हाँ, तो उस कंधे में जब जो पत्थर रखा रहता है वो एक बोझ के जैसा वजन रहेगा उसमें कंधे में. तो क्या दर्शाता है कि वो 12 गोत्रों को उसने अपने कंधों में सह रहा है, उनको उठाया है. ഏറ്റവും ശ്രേഷ്ഠമായ വലിയൊരു ഗോമേത കല്ല് ചുമൽക്കണ്ടത്തിൽ വെക്കണം. और वो सबसे जो श्रेष्ठ गोमेर का जो पत्थर रहेगा, जो वजन भी रहता है, उसको कंधे में रखना पड़ता है और उसको सहना पड़ता है वो बोझ को. എന്താണ് क्या बताना चाहते हो? നമ്മുടെ എക്സലൻസ് അതിന് 28ന്റെ 6ാം വാക്യവും 12ാം വാക്യവും വായിക്കാം. निर्गमन का पुस्तक उसका 28 का 6 और फिर 12. वे एपोद को सोने और नीले, बैंगनी और लाल रंग के कपड़े का और बटी हुई सूक्ष्म सनी के कपड़े का बनाए, जो कि निपुण कढ़ाई की काम करने वाले के हाथ का काम हो. 12 ഓക്കെ 28:9 9 पढ़ना. वही 28 का 9. वे 2 सुलेमानी मणि लेकर उन पर इस्राएलियों के पुत्रों के नाम छुड़वाना. 2 कौन सा प्रकार का पत्थर हो? 2 ഗോമേത കല്ലുകൾ, सुलेमानी सुलेमानी पत्थर, ഓണക്സ് സ്റ്റോൺ, ऑनिक्स. ഏറ്റവും വിലയേറിയ കല്ല്. मतलब ये बहुत ही बहुमूल्य है. അത് എവിടെ വെക്കണം? वो कहाँ पर रखना है? ഷോൾഡർ. उसके कंधे में रखा जाएगा. മഹാപുരോഹിതന്റെ ഷോൾഡറിൽ വഹിക്കണം. महायाजक के जो कंधे में रहता है, बाकी साथ में हम पढ़ते हैं, वो दोनों कंधों के पट्टी में उसको लगाया जाता है, वहां पर उसको जोड़ना है. നമ്മളെ 28ന്റെ 12ാം വാക്യം. फिर 12 पढ़ना. और दोनों मणियों को एपोद की कंधों पर लगवाना. वे इस्राएलियों को स्मरण दिलवाने वाले मणि ठहरेंगे. अतः हारून उनके नाम यहोवा के आगे अपने दोनों कंधों पर स्मरण के लिए लगाए. നോക്കുക. അപ്പൊ ദൈവസന്നിധിയിൽ മഹാപുരോഹിതൻ എന്ത് ചെയ്യണം? तो मतलब परमेश्वर की उपस्थिति में जब महायाजक आएगा, वो उसका काम क्या है? ये इसराइल को अपने कंधों में रखकर वो याद स्मरण कर रहे हो. അവർ വെളിയിലുണ്ടെന്ന് പ്രാർത്ഥിക്കുകയല്ല. मतलब ये नहीं कि इसराइल के लोग बाहर आंगन में इंतजार कर रहे हैं, वो प्रार्थना नहीं है उसका. അവരെ വഹിക്കുക. मतलब वो अंदर जाते समय में पूरा इसराइल उसके साथ वही उसी को उठाकर वो गया है, वो अर्थ में वो सोचकर याद कर रहे हो. ഈ ഷോൾഡർ കാണിക്കുന്നതാണ് कंधा क्या दिखाता है? ദൈവത്തിന്റെ ശക്തി. परमेश्वर का बल. വേറെ ആർക്കുമല്ല, और किसी के लिए नहीं, എന്റെ ജനത്തിനാണ്. सिर्फ मेरे लोगों के लिए है. പക്ഷെ എന്റെ ജനം അത് മനസ്സിലാക്കണം. परंतु मेरा लोग ये नहीं समझते. അതാണ് അപ്പൊ ദൈവം വഹിക്കുന്നു എവിടെ? तो प्रभु हमें उठा रहा है, हमें सह रहा है, वो कहाँ पर है? പിന്നെ നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട് അതിന് 28ന്റെ 17 മുതൽ വായിക്കുകയാണെങ്കിൽ उसका 28 का फिर 17 से हम पढ़ते हैं. അവിടെ വിലയേറിയ വേറെ ഇനി മഹാപുരോഹിതന്റെ മാർപ്പതക്കത്തിൽ ശ്വാസം എടുക്കുമ്പോൾ ഉയരണം, ശ്വാസം വിടുമ്പോൾ താഴണം. ആ രീതിയിൽ ഹൃദയത്തിൽ വഹിക്കാൻ ഈ 12 ഗോത്രങ്ങളെയും അവൻ വഹിക്കുന്നു. उसके बाद 17 से जब पढ़ते समय में प्रभु के सीने में, मतलब वो महायाजक का सीने में, दोनों सीनों में या छाती में 12 प्रकार का अलग अलग गोत्र को प्रतिबिंबित करने वाला बहुमूल्य रत्न पत्थर है, वो उसके छाती में रखा जाता है. तो छाती में रखते समय में जब श्वास फूल लेते समय में वो पत्थर, वो छाती बड़ा होता है तो मतलब वो पत्थर आगे आता है. जब सांस छोड़ता है तो
वो अंदर जाता है। मतलब क्या कि हर समय हर श्वास में इस्राएली लोगों को स्मरण कर रहा है, याद कर रहा है, उनके लिए विनती कर रहा है। Praise the Lord. हृदय में मतलब छाती में रखा है, मतलब प्रभु का सबसे दिल का कीमती लोगों ने ये 12 पत्थर है। ദൈവത്തിന് ഉള്ള ഈ ഉത്തരവാദിത്വം, നമ്മളോടുള്ള ഈ സ്നേഹം, ഈ വലിയ അനുഗ്രഹം ഇത് നമ്മൾ കാണുന്നില്ല. तो परमेश्वर ने ये प्रबंध, ये सब बातें तैयार किया। क्यों? क्योंकि वो उतना श्रेष्ठ रीति से हमसे प्रेम करता है। ये बात हम नहीं देख रहे। ഇത് കണ്ടാൽ अगर ये किसी ने देख लिया तो നാൾതോറും ഞങ്ങളെ വഹിക്കുന്ന ദൈവത്തിന് സ്തോത്രം എന്ന് പറയും. हे प्रभु धन्यवाद कि तू प्रतिदिन हमें उठा रहे। ऐसा महान प्रभु तेरा नाम का धन्य हो। നമ്മൾ എക്സോഡസ് 28-29 വായിക്കുമ്പോൾ उसका 28 का 29 में हम पढ़ते हैं। അവിടെ വായിക്കുന്നത് पढ़े जब जब हम पवित्र स्थान में प्रवेश करें, तब तक वो न्याय की चपरास पर अपने हृदय के ऊपर इस्राएलियों के नामों को लगाए रहे, जिससे यहोवा के सामने उनका स्मरण नित्य रहे। हाँ देखो, नित्य रहे मतलब बार बार रहता है। ഈ 2 വിലയേറിയ ഗോമേത കല്ലുകളും ഈ നെഞ്ചത്ത് വെച്ചിരിക്കുന്ന 12 വിലയേറിയ കല്ലുകളും കൂടാതെ മഹാപുരോഹിതന് പ്രവേശിക്കാൻ പറ്റത്തില്ല. तो महायाजक जब अति पवित्र स्थान में जाता है तो उसका कंधे में वो 2 बड़ा पत्थर, गोमेर का पत्थर उसको रखना है, और छाती में हृदय के नजदीक में 12 गोत्र को स्मरण करने वाला एक पत्थर को, मतलब 12 पत्थरों को रखकर वो पहनकर ही जा सकता है। पहना नहीं है तो नहीं जा सकता वो। അപ്പൊ എത്ര ശ്രേഷ്ഠമാണ് നമ്മളല്ലേ? तो मतलब वो प्रिय लोग जिसको वो स्मरण करके महायाजक जा रहा है, वो लोग, हम लोग कितने श्रेष्ठ है प्रियो। ക്രിസ്തു ഈ നിലയിലെല്ലാം നമ്മളെ സ്നേഹിക്കുന്നു എന്ന് നമ്മൾ അറിയാതിരിക്കുന്നത് എത്ര ദോഷമാണ് നമ്മൾ അവന് വേണ്ടി ചെയ്യുന്നത്. प्रियो, मसीह हमको इस रीति से हमारे लिए प्रेम करता है, हमें सह रहा है, हमारे लिए प्रार्थना करता है, विनती करता है, बिछवाई कर रहा है। ये बात अगर हम नहीं देख रहे और उनको जिस रीति से इज्जत और आदर देना चाहिए वो नहीं दे पा रहे, तो नहीं देने की वजह से हम प्रभु को दोष चढ़ा रहे हैं। അതുകൊണ്ട് നമ്മൾ പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ इसके लिए जब हम प्रार्थना करते हैं, ജാതികൾ പ്രാർത്ഥിക്കുന്നത് പോലെ अन्य जाति जैसा प्रार्थना करते हैं, ഞങ്ങളെ കുറിച്ച് വിചാരമില്ലാത്തൊരു ദൈവം ഇങ്ങനെ ഓരോ പുറവൃത്തുകൊണ്ട് പ്രാർത്ഥിക്കുന്ന പ്രാർത്ഥിക്കാതെ, तो जैसा अन्य जाति प्रार्थना करता है वैसा नहीं प्रार्थना करना, क्योंकि वो लोग को नहीं मालूम किस रीति से प्रार्थना कर रहे हैं। ये मूर्ति, ये देव हमें संभाल रहा है क्या, देख रहा है, ऐसा अन्य जाति के जैसा ना प्रार्थना करे, बिना कुड़कुड़ाए तुम प्रार्थना करना। പ്രൈസ് ദി ലോർഡ്. Praise the Lord। നമ്മളെ മത്തായി സുവിശേഷം 6:32 വായിക്കുമ്പോൾ मत्ती का पुस्तक 6:32 में हम पढ़ते हैं, കർത്താവ് വളരെ വ്യക്തമായി പറയുകയാണ്, प्रभु स्पष्ट रीति से कहता है, നിങ്ങൾക്ക് ഇപ്പോൾ ഒരു പിതാവുണ്ട്. को आज एक पिता है। പ്രൈസ് ദി ലോർഡ്. Amen। ആരാണ് നമ്മളെ വഹിക്കുന്നത്? हमें संभाल रहा है? ഈ പിതാവിന്റെ പുത്രൻ. ये पिता का पुत्र। അവൻ എവിടെയുണ്ട്? वो कहाँ पर है? പിതാവിന്റെ അടുക്കലുണ്ട്. पिता के निकट है। അവന്റെ ഹൃദയത്തിൽ നമ്മളുണ്ട്. उनका हृदय में हमें, അവന്റെ ഹൃദയം നമ്മളാണ്. അവന്റെ സ്നേഹം മുഴുവനും നമുക്കാണ്. मतलब प्रभु जब भी श्वास लेकर जो प्रेम में जब हमें सोचते रहता है, वो सारा प्रेम कहाँ पर बह रहा है? वो हृदय से हमारे ऊपर बहते जा रहा है। യേശു സ്നേഹിക്കുന്നവരാണ് പിതാവിന്റെ മകൻ. मतलब जो लोगों को यीशु प्रेम कर रहा है वही लोग परमेश्वर के संतान है। അപ്പോൾ നമ്മൾ ആരാണ് ഇപ്പോൾ? तो अभी हम लोग कौन है? അപ്പനുള്ളവനാണ്. हमको एक पिता मिल चुका है। സ്വർഗസ്ഥനായ ദൈവം നമ്മുടെ പിതാവാണ്. स्वर्गीय परमेश्वर हमारा पिता है। എത്ര ശ്രേഷ്ഠമായിട്ടാണ് നമ്മളെ കാര്യങ്ങൾ ഭൗമിക വിഷയം വരുമ്പോൾ നമ്മൾ കാണേണ്ടത്. तो फिर जब हमें संसार में हमको थोड़ा सा हल्का सा क्लेश आते समय में कितना उत्तम रीति से हमें प्रभु को देखना चाहिए। നമ്മള് ഡ്യൂട്ടറോണോമി 1:31 വായിക്കുമ്പോൾ व्यवस्था विवरण उसका 1:31 में हम पढ़ते हैं, 1:31 ड्यूटरोनॉमी। फिर तुमने जंगल में भी देखा कि जिस रीति कोई पुरुष अपने पुत्र को उठाए चलता है, उसी रीति से हमारा परमेश्वर यहोवा। നോക്ക, ആ വാക്യം വായിക്കുമ്പോൾ എത്ര ആശ്വാസമാണ്. ഒരു അപ്പൻ, वो वाक्य कितना हमको आश्वासन और शांति पूर्वक देने वाला वचन है। जंगल में ഒരപ്പൻ മകനെ എടുത്തുകൊണ്ടിരിക്കുന്നത് എന്തിനാണ്? एक पिता अपना बेटे को उठाकर चल रहा है, वो क्यों करेगा ऐसा? ദൈവം കള്ളം പറയാ? परमेश्वर झूठ बोल रहा है क्या? അപ്പോൾ നമ്മൾ ആ നെഞ്ചത്തിരുന്നാൽ, तो मतलब हम उस प्रभु के सीने में सदा अगर हम रहेंगे, तो ആ ഹൃദയത്തോട് ചേർന്നിരുന്നാൽ, उस हृदय में उनका छाती में हृदय में अगर हम बने रहेंगे, तो അവന്റെ ശ്വാസം അടിക്കുന്ന ശബ്ദം നമ്മൾ കേട്ടുകൊണ്ടിരുന്നാൽ, मतलब प्रभु जब श्वास लेते समय में सबसे पहला उनका वो श्वास लेने का आवाज कौन सुनेगा? जो वो सीने में कान रख के टेक कर बैठे, वो लोग पहला सुनेगा। ഇപ്പോൾ സ്വർഗത്തിലെ ശ്വാസമാണ് നമ്മുടെ ശ്വാസം. अभी स्वर्ग का श्वास ही हमारा श्वास है। നമ്മുടെ ജീവനായ ക്രിസ്തു, हमारा मसीह जो हमारा जीवन है, അവൻ ശ്വാസം എടുക്കുമ്പോൾ मतलब वो जब श्वास लेते हैं, നമ്മളും കൂടെ വഹിക്കപ്പെടുന്നു. हम भी उनके साथ उठाया जा रहे हैं।
നമ്മളെ വഹിച്ചുകൊണ്ട് हमें उठाकर നമ്മൾക്ക് വരുന്ന പ്രതികൂലങ്ങളെ അവൻ നേരിടുന്നു. और जो भी प्रतिकूल परिस्थिति तकलीफ क्लेश आता है वो उठाकर हमें चल रहा है, मतलब पहला सामना प्रभु कर रहा है. ഇത്രമാത്രം പരിചരിക്കപ്പെടുന്ന ഒരു ജനമുണ്ടോ? मतलब इतना इतना गहराई के रीति से संभाला जाने वाले लोग और कोई है क्या? പിതാവായ ദൈവം ആർക്ക് വേണ്ടിയാണ്? पिता परमेश्वर किसके लिए है? തന്റെ പുത്രൻ കൈ തോളിലും ഹൃദയത്തിലും വഹിക്കുന്നവർക്ക് വേണ്ടിയല്ല പിതാവ്. पिता परमेश्वर सिर्फ उन्हीं लोगों के लिए है जिनके लिए पुत्र जब अति पवित्र स्थान में आते समय में अपना कंधे में और अपना छाती में सहन करने वाले लोगों के लिए ही है, वो पिता वहां पर है. അപ്പൊ നമുക്കുണ്ടാകേണ്ട അനുഭവം എന്താണ്? इसलिए ऐसा परिस्थिति में हमारा अनुभव क्या होना चाहिए? ഡെയിലി പാവങ്ങൾക്ക് പരിഹാരം വരുത്താൻ ക്രിസ്തുവിനെ ആവശ്യമില്ല എന്ന് നമ്മൾ തോന്നിയാൽ, अगर हमारे जीवन में ऐसा कभी भी ख्याल ऐसा आया या सोच विचार आया कि प्रतिदिन का पाप का हल के लिए मेरे लिए यीशु काफी नहीं है, ऐसा विचार आया तो നമുക്ക് കൂട്ടായ്മയില്ല. फिर मतलब संगति नहीं है. फिर നമ്മുടെ ഹൃദയം കഠിനപ്പെട്ടു പോകും. फिर हमारा हृदय कठोर हो जाएगा, നാം ദൈവത്തിൽ നിന്ന് അകന്നു പോകും. हम प्रभु से दूर हो जाएंगे. നമ്മൾ നോക്കുക, നമ്മൾ 81 സങ്കീർത്തനം എന്താണ് വായിക്കുന്നത്? 81 भजन संगीता में हम क्या पढ़ते हैं? ഞാൻ നിങ്ങളെ മിസ്രൈമിൽ നിന്ന് കൊണ്ടുവന്നു, मैं तुमको मिस्र देश से बाहर निकाला, പക്ഷെ നിങ്ങളുടെ വായ ഹൃദയം തുറന്നിരിക്കുന്ന ലോകത്തിലേക്കാണ്. परंतु तुम्हारा जो हृदय और तुम्हारा जो मुंह है संसार के लिए खुला हुआ है. അത് ദൈവത്തെ വളരെയധികം വേദനിപ്പിക്കുന്നു. और वो प्रभु को बहुत दुख दिया. അപ്പോൾ നമുക്ക് അതിന് അവിടെ നമ്മൾ വായിക്കുകയാണ് 81 സങ്കീർത്തനം 81 भजन संगीता का അതിന്റെ 10 വാക്യം. वाक्य 10. तेरा परमेश्वर यहोवा मैं हूँ, जो तुझे मिस्र देश से निकाल आया है. तू अपना मुंह पसार, मैं उसे भर दूंगा. ആ നിന്റെ വായ വിസ്താരത്തിൽ तुम्हारा मुंह को पसार मतलब मुंह को तू खोल, मैं उसके अंदर मैं तुझे भर दूंगा. ഇവിടെ വായ എന്ന് ഉദ്ദേശിക്കുന്നത് നമ്മുടെ അക്ഷര വായയെ കുറിച്ചല്ല. ये हमारे शारीरिक मुंह के बारे में नहीं कह रहा. പൗലോസ് കൊരിന്ത്യരോട് ചോദിക്കുന്നുണ്ട്, पौलुस कोरिन्थिय मंडली से कहता है, സഹോദരന്മാരെ, हे भाइयों, ഞങ്ങളുടെ വായ നിങ്ങളുടെ മുമ്പിൽ തുറന്നിരിക്കുന്നു, हमारा मुंह हमेशा तुम लोग के सामने खुला हुआ है, ഞങ്ങളുടെ ഹൃദയം ഇടുക്കമില്ല. हमारा हृदय कभी बंद नहीं हुआ. അപ്പൊ നമ്മുടെ ഹൃദയം मतलब हमारा हृदय दिल, യേശു ക്രിസ്തുവിന്റെ ശ്വാസം എടുക്കുന്ന ഹൃദയവുമായി मतलब हमारा हृदय और प्रभु यीशु मसीह का श्वासकोश जो और प्रभु का छाती के साथ हमेशा जब मिलते रहते हैं, ആ ശ്വാസകോശം, ആ ശ്വാസമാണ് പരിശുദ്ധാത്മാവ്. वही श्वास आत्मा का जीवन। पवित्र आत्मा है, वही आत्मा का जीवन है जो हम लोग हृदय में हम सुन सकते हैं. നാം ആത്മാവിൽ ജീവിക്കുന്നില്ല എങ്കിൽ, अगर हम आत्मा में नहीं जिएंगे तो ഡെയിലി പാപങ്ങൾ വരുന്നത് നമ്മൾ പരിഹരിക്കുന്നില്ല എങ്കിൽ, और प्रतिदिन का पाप जब आते समय में उसका हल अगर हमने नहीं निकाला तो, നമ്മുടെ ഭൗമിക വിഷയത്തോടുള്ള ബന്ധത്തിൽ और हमारा संसार के बातों में, സാത്താൻ വളരെയധികം, കാരണം ഇപ്പോൾ കർത്താവിന്റെ കയ്യിലല്ല. तो शैतान संसार की बातों को लेकर हमें फंसाकर वो हमें दबाने देगा, क्योंकि वो जानता है कि वो अभी प्रभु में बसा, हम प्रभु में बसे नहीं है करके. അപ്പൊ നാം എവിടെയാണെങ്കിലും, तो इसके लिए हम लोग कोई भी परिस्थिति में क्यों ना हो, നമ്മളൊരു പാപം വന്നാൽ പോലും भले ही हमारे अंदर एक पाप आया तो भी നമുക്കൊരു മഹാപുരോഹിതനുണ്ട്. हमारे लिए एक श्रेष्ठ महायाजक है. അവൻ എവിടെയാണ്? वो कहाँ पर है? അവന്റെ ശക്തി മുഴുവൻ ആർക്ക് വേണ്ടിയാണ്? उनका सारा बल और विचार कहाँ पर है? किसके लोगों के लिए है? जो सीने में जो कंधे पे रखा है उन लोगों के लिए है. അവന്റെ ഹൃദയം ആർക്ക് വേണ്ടിയാണ്? उनका दिल किसके लिए है? ഇങ്ങനെ इस रीति से ക്രിസ്തുവുമായുള്ള കൂട്ടായ്മ, मसीह के साथ का सहभागिता, അവനെ കൈക്കൊണ്ടാൽ മാത്രം പോരാ, वो सिर्फ उनको स्वीकारना, उनको विश्वास करना उतना ही नहीं, അവനിൽ ഞാൻ ഇരിക്കുന്നു എന്നുള്ള കൂട്ടായ്മ, बल्कि मैं प्रभु में हूँ और प्रभु में रहकर मुझे प्रतिदिन मसीह के साथ मिल रहा संगति, वो अनुभव भी चाहिए. അങ്ങനെ ഇരിക്കുമ്പോൾ ऐसा जब रहते समय में, നമുക്ക് ബാഹ്യതലത്തിൽ ഉണ്ടാകുന്ന ഏത് വിഷയവും, ऐसा अवस्थे में बाहरी रीति से कोई भी तकलीफ या परेशानी आए तो भी ആരാ വരിക്കുന്നത്? उसका हल कौन देगा? प्रभु है. हल उसके पास है. നമ്മളെ വഹിച്ചുകൊണ്ട് പരിഹാരം വരുന്നു. क्योंकि वो क्या करेगा? वो हमें उठाकर हल देगा. എത്ര ശ്രേഷ്ഠമാണ്! कितना श्रेष्ठ बात है प्रियो. ഇതാണ് ദൈവം നമ്മളെ അനുഗ്രഹിക്കുന്നത്. ये है, ये इस रीति से प्रभु ने हमको आशीष किया है. നമ്മള് 1 പത്രോസ് 8:7 വായിക്കുന്നുണ്ട്. पहला पत्रोस 5:7 5 का 7. സാത്താൻ അലറുന്ന ശബ്ദം പോലെ ഇങ്ങനെ നടക്കുകയാണ് നമ്മളെ അത് വീഴിക്കാനായിട്ട്. शैतान क्या कर रहा है? वो एक गरजता सिंह के समान वो घूम रहा है कि किसको वो दबोचे. അപ്പം നമ്മളെ എന്തെങ്കിലും നമ്മളിപ്പോ നമ്മുടെ ജീവനെ നമ്മൾ സ്വയം രക്ഷിക്കാൻ നോക്കി ഒരു പ്രശ്നം ഉണ്ടാകുമ്പോൾ എങ്ങനെയും നമ്മൾ രക്ഷപ്പെടാൻ നോക്കി കർത്താവിൽ നിന്നും മാറിപ്പോകുന്നു. तो हम लोग क्या करते हैं? उसका 7 और 8 पढ़ना. अपनी सारी चिंता उसी पर डाल दो, हाँ. क्योंकि उसको तुम्हारा ध्यान है. देखो हम हमारा सारा बोझ उसके ऊपर हम लोग, लेकिन क्या कर रहे हैं? ये परिस्थिति आते समय में हम लोग खुद से कुछ तो हल निकालने के लिए, कुछ तो हम लोग ये तसल्ली करने के लिए हम लोग कुछ कार्य करने देख रहे हैं.
നമ്മുടെ രണ്ടാം ലോകമഹായുദ്ധത്തില് जब सेकेंड वर्ल्ड वॉर हुआ तो അമേരിക്ക നയിക്കുന്ന നാടുകൾ അമേരിക്കൻ സഖ്യകക്ഷികൾക്ക് വലിയ തോൽവി സംഭവിച്ചു. हाँ, जब अमेरिका जब एक भाग से जब वो लोग युद्ध में प्रवेश कर कर आक्रमण कर रहा था, उस भाग में अमेरिका लोग हार रहे थे. അവരെ വലിയ ഈ പേടകം പോലെയുള്ള സുരക്ഷിതമായിരിക്കുന്ന പേടകത്തിൽ ഇരുന്നു കൊണ്ട് അവരെ പീരങ്കൽ അയച്ചുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. तो वो लोग एकदम अच्छे अच्छे सुरक्षित स्थानों में रहकर और बंदूकें और बॉम्ब और विस्फोटक बातों को वो लोग फेंक रहे थे वो लोग. അപ്പൊ ശത്രുക്കൾ ചുറ്റുമുണ്ട്. तो चारों तरफ शत्रु लोग हैं. അപ്പോൾ അവരെന്ത് ചെയ്യുന്നറിയാമോ? तब उन लोगों ने क्या किया? ഇവര് കുറെ നേരം ഇവര് ശബ്ദമൊന്നും ശത്രുവിന് അനക്കമൊന്നും കാണുന്നില്ല. तो ये लोग चारों तरफ से घेरे हुए, उनको मालूम है, परंतु शत्रु का कुछ भी आवाज नहीं आ रहा है करके थोड़े देर के बाद उनको लगा. അപ്പം ശത്രുക്കൾ ദൂരെ ഇരുന്നുകൊണ്ട് ചെറിയ ചെറിയ മാലപ്പടക്കം പൊട്ടിക്കും. तो शत्रु लोग पहले क्या कर रहे थे, दूर दूर से वो लोग जो हैंड ग्रेनेड बॉम्ब रहता था, दूर से वो लोग फेंक कर आवाज करते थे. അപ്പോൾ ഈ പേടകത്തിൽ ഇരിക്കുന്ന ഡ്രൈവർ അത് എവിടെ നിന്നാ നോക്കാൻ വേണ്ടി തല പുറത്തിടുകയും ശത്രു ഉടനെ അവർ തല ഉടനെ വെടിവെച്ച് വീഴ്ത്തുകയും. तो अमेरिका का जो सोल्जर्स लोग क्या करते थे, ज्यादा भी करके वो लोग टैंक के अंदर रहकर वो लोग यात्रा करते थे. तो जैसे ही वो लोग चारों तरफ से घेरा हुआ देखकर वो लोग टैंक को रोककर उसी के अंदर इंतजार करते थे कि बाहर कब निकलना सही है क्या नहीं, जानने इंतजार करते थे, नहीं तो वो लोग मर जाएंगे. तो थोड़ी देर जब शांति हो जाता था, एक सैनिक क्या करता था, उस टैंक से थोड़ा दरवाजा खोलकर थोड़ा वो बाहर देखने के परिस्थिति क्या है करके देखने के लिए सर निकालता था. जिस क्षण सर निकाला, शत्रु तुरंत उसको गोली मार के मार देता था. എന്താ അർത്ഥം മനസ്സിലായോ? मतलब अर्थ समझा गया? एक गरजता हुआ सिंह के समान मौका ढूंढ रहा था. നമ്മൾ ക്രിസ്തുവിൽ നിന്ന് വിട്ടുപോകരുത്. मतलब हम लोग क्या करना है, मसीह का सुरक्षिता का अवस्थे से बाहर नहीं निकलना. കർത്താവ് നമ്മുടേതായിരിക്കുന്ന ലീഡറാണ്. प्रभु हमारा कपितान है. കർത്താവിന്റെ ശബ്ദം കേൾക്കുന്നു. प्रभु एक आवाज सुना, നീ പോയി നോക്ക്. तू जाके देख के आवाज क्या है. അങ്ങനെയാണെങ്കിൽ നമ്മൾ സുരക്ഷിതരാണ്. अगर ऐसा है, प्रभु बोल रहे हैं हमको देखने के लिए, तो हम लोग सुरक्षित है. നമ്മൾ ഒറ്റയ്ക്ക് लेकिन നമ്മളെ हम- രക്ഷിക്കാൻ നോക്കിയാൽ लेकिन खुद से कुछ आवाज नहीं आ रहा, चलो मैं देख लेता 2 मिनट क्या है, ऐसा खुद का बचाव के लिए खुद से निर्णय लेकर सर बाहर निकालने देखा तो നമ്മുടെ ജീവൻ धोखा हो जाएगा. നമ്മുടെ ജീവൻ ക്രിസ്തുവിൽ പേടകത്തിനുള്ളിൽ ഇരിക്കുന്നത് പോലെ ഇരിക്കുകയാണ്. जैसा अमेरिका के वो सोल्जर्स लोग वो टैंक के अंदर रहते समय में सुरक्षित थे, उसी रीति से हमारा जीवन मसीह में सुरक्षित है. പക്ഷെ അവിടെ പടക്കപ്പെടുന്നു. परंतु उधर इधर विस्फोट का आवाज आ रहा है देखकर, അവിടെ നിന്ന് പ്രശ്നം വരുന്നു. उधर इधर से तकलीफ और वेदना आ रहा है. നമ്മൾ എന്ത് ചെയ്യുന്നു? हम क्या करते हैं, എനിക്ക് രക്ഷപ്പെടണം. मुझे अकेले को बचना है बोलकर बाहर देखते हैं. तो क्या होगा, 5:08 में लिखा है, गरजता हुआ सिंह इंतजार कर रहा है. അവൻ നമ്മളെ വഹിക്കുന്നത് എന്തിനാണ്? वो हमें क्यों संभाल रहा है? ഈ പടക്കം പൊട്ടിക്കുന്നതിൽ നോക്കാതെ तो वो विस्फोट का आवाज के में ध्यान मत दे. ആദാമിനും ഹവ്വയ്ക്കും സംഭവിച്ചതാണ്. आदम और हव्वा के साथ यही हुआ. ഇതുപോലെ ക്രിസ്തുവിൽ നമ്മുടെ മനസ്സ് ഭദ്രമായിരുന്നാൽ अगर मसीह में हमारा मन सुरक्षित और हिफाजत रीति से स्थिर रहा तो സാത്താൻ ഒരു നിലയിലും ക്രിസ്തുവിലുള്ള ഏകാഗ്രതയിൽ നമ്മുടെ മനസ്സ് മാറ്റാതിരുന്നാൽ मतलब जैसा हम लोग दूसरा कोरिन्थी 11:3 में पढ़ते हैं कि तुम संभालो कि किसी रीति से शैतान तुम्हारा मन के सीधाई को न भटकाए. अगर नहीं, हम उस भटके में नहीं गिरे तो നമ്മൾ സുരക്ഷിതരാണ്. हम लोग सुरक्षित है प्रियो. കർത്താവേ എന്നെ രക്ഷിക്കണമെന്ന് പറയണ്ട. हम लोग को तभी ये बोलने का भी जरूरत नहीं है, हे प्रभु मुझे बचाओ विस्फोट हो रहा है बोल के ऐसा प्रार्थना करने का भी जरूरत नहीं है. നമ്മൾ പുറത്തു പോയി അബദ്ധം കാണിച്ചിട്ട് രക്ഷിക്കാൻ പറയുക. हम लोग क्या कर रहे हैं, बाहर निकलकर विस्फोट के सामने गिरकर चोट लगकर हम लोग खुद गलती करके फिर रो रहे हैं, हे प्रभु बचाओ प्रभु बचाओ. പ്രിയമുള്ളവരെ, നമ്മൾ പറഞ്ഞു വരുന്നത് എന്താണ്? प्रियो मतलब बताने का विषय क्या है, നാൾതോറും प्रतिदिन നമ്മുടെ ഭാരങ്ങൾ വഹിക്കുന്നവനായ हमारा बोझों को उठाने वाला, നമ്മുടെ രക്ഷയാകുന്ന हमारा उद्धार करता और हमारा उद्धार, ആ കർത്താവിനെ നമ്മളൊന്ന് അറിയാം. उस प्रभु को पहचानो प्रियो. നമ്മളിപ്പോ എവിടെയാണ്? हम कहाँ पर है? ഇതാ ഒരുവൻ ക്രിസ്തുവിലായാൽ जो कोई हम मसीह में है वो एक नई सृष्टि है നമ്മൾ അവിടെ തന്നെ ഇരിക്കണം. और उसी मसीह में ही बने रहना है. നമ്മൾ ഒരു വാക്യം കൂടെ വായിച്ച് അവസാനിപ്പിക്കുകയാണ്. एक और वाक्य पढ़ते हैं, യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 30-ാം അധ്യായത്തിൽ ഐസായ का पुस्तक अध्याय 30. രണ്ട് കാര്യം ചെയ്യാനാണ് നമ്മളോട് പറഞ്ഞത്. 2 बातें करने के लिए कहता है वहाँ पे. അവിടെ അതിന്റെ 15-ാം വാക്യം 30 का 15. प्रभु यहोवा इस्राएल का पवित्र योग कहता है, लौट आने और शांत रहने में तुम्हारा उद्धार है. लौट आना और शांत रहने यानी विश्राम करने में ही तुम्हारा उद्धार है. എന്താണ് നമ്മുടെ രക്ഷ? हमारा उद्धार किसमें है? ഞാൻ ക്രിസ്തുവിലായിരിക്കുന്നു, ഭദ്രനായിരിക്കുന്നു, അതാണ് നമ്മുടെ രക്ഷ. कि मैं लौट कर आया और मसीह में ही शांत और सुरक्षित हूँ, वो ही मेरा उद्धार है.
അല്ലേ? है ना? അതാണ് വിശ്രമം. वही तो, उसी को तो विश्राम कहते हैं. പക്ഷെ അവർ പറയുകയാണ്, परंतु वो लोग कह रहे हैं അങ്ങനൊന്നും പറ്റത്തില്ല, ऐसा नहीं चलेगा, ഞങ്ങൾക്ക് ഞങ്ങളെ തന്നെ രക്ഷിക്കണം. हमें अपने आप को ही बचाना है. അടുത്ത വാക്യം വായിക്കുമ്പോൾ अगला वाक्य 16. तुमने कहा हाँ, नहीं तो घोड़ों पर चढ़कर भागेंगे. ഇല്ല ഞങ്ങൾക്ക് കുതിരയുണ്ട്. नहीं, हम लोग एक जगह पे शांत नहीं बैठेंगे. हाँ। हमारे पास घोड़ा है, हाँ। घोड़े पे बैठ के हम भागेंगे और भटकते रहेंगे. प्रभु क्या बोल रहा है? एक जगह पर आकर शांति से बैठो. हम क्या बोल रहे हैं? नहीं, हम घोड़े पे भागेंगे. കർത്താവിൽ അടങ്ങിയിരിക്കുക എന്നുള്ളത് അത് എത്ര ശ്രേഷ്ഠമാണ്. അത് കർത്താവിൽ നിന്ന് നമ്മൾ പഠിച്ചെടുക്കേണ്ട. കർത്താവ് തന്നെ അങ്ങനെ ആയിരുന്നു. प्रियो, हमें इसके लिए प्रभु में हम लोग बने रहकर उसी के साथ शांति से विश्राम के साथ ध्यान पूर्वक बैठे रहना ही सबसे बड़ा हमारा बचने का रास्ता है. ये स्वभाव स्वयं प्रभु का भी था. കർത്താവ് നമുക്ക് വേണ്ടി എന്തെല്ലാം കഷ്ടതയാണ് അനുഭവിച്ചത്. हमारा प्रभु हमारे लिए क्या क्या कष्ट सहा. प्रियो, ജനിച്ച് വീണത് മുതൽ മരിക്കുന്നത് വരെ കഷ്ടതയായിരുന്നു. जब से वो जन्म लिया और क्रूस का मृत्यु तक, तो पूरा समय कष्ट ही कष्ट था. അപ്പോൾ കർത്താവ് സന്തോഷവാനാണ്. तभी भी प्रभु आनंद में जी रहा है. കർത്താവ് പറയാണ്, प्रभु कहता है ഞാൻ ഏകനല്ല, मैं अकेला नहीं हूँ, എന്നിൽ എപ്പോഴും എന്റെ പിതാവുണ്ട്. क्योंकि मुझ में हमेशा मेरे साथ पिता है എന്റെ പിതാവ് എന്നെ और വഹിച്ചിരിക്കുകയാണ്. मेरा पिता ने मुझे उठा के रखा है. ക്രിസ്തുവിന് കിട്ടിയ സുരക്ഷിതത്വം मतलब मसीह को जो मिला हुआ सुरक्षा നമുക്കുണ്ട് പ്രിയമുള്ളവരെ. वो हमको भी उपलब्ध है. प्रियो, കാര്യം നമ്മൾ ക്രിസ്തുവിലാണ്. क्योंकि हम कहाँ पर है? मसीह में है. പക്ഷെ നമുക്ക് അത്രത്തോളം കടന്ന് വിശ്വസിക്കാൻ കഴിയുന്നില്ല എങ്കിൽ प्रिय, भले ही हम लोग को व्यक्तिगत रीति से उसका गहराई का अनुभव नहीं कर पा रहे और विश्वास नहीं करने हो पा रहा है. നമ്മൾ അവന്റെ നെഞ്ചോട് ചാഞ്ഞിരുന്ന് അവന്റെ ഹൃദയത്തിന്റെ ശബ്ദം, എന്റെ ആടുകൾ എന്റെ ശബ്ദം കേൾക്കും. प्रियो, लेकिन हम लोग कौन होना चाहिए? हम लोग वो लोग हैं जो प्रभु ने उठाकर अपने सीने में रखा. जो कोई प्रभु के सीने में है, वो लोग सर टेक कर प्रभु का छाती में वो छाती का श्वास का आवाज सुनता है. प्रभु ने क्या कहा? मेरे भेड़ मेरे आवाज सुनता है. ഇത്രത്തോളം ഭൂമിയിൽ സുരക്ഷിതമായ ഒരു ജനമില്ല. प्रियो, इतना सुरक्षित झुंड प्रभु का लोग के अलावा और कोई नहीं है. നമ്മുടെ തലകളെ മുടികൾ വരെ എണ്ണിയിരിക്കുന്നു. हमारा सिर के बाल तक गिने हुए हैं. നമുക്ക് ചുറ്റും ദൂതന്മാരുടെ വലിയൊരു ഗണമാണ്. हमारे चारों तरफ स्वर्गदूतों का एक बहुत बड़ा सुरक्षा चक्रव्यूह है. നമുക്ക് വേണ്ടി എന്തെല്ലാമാണ് അവൻ ഒരുക്കിയിരിക്കുന്നത്. हमारे लिए प्रभु ने क्या क्या बातों को तैयार करके रखा है. നമുക്ക് ആ സങ്കീർത്തനക്കാരോട് ചേർന്ന് പറയാം. इसलिए आओ हम भी, जैसा वो भजन संगीता 69 में हमने पढ़ा, वो दाऊद के साथ हम भी कहे. എങ്ങനെയാണത്? कैसा है वो? ഞങ്ങളുടെ രക്ഷയാകുന്ന ദൈവമായി हमारा उद्धार जो प्रभु यीशु मसीह, उद्धार जो यहोवा परमेश्वर है, നാൾതോറും प्रतिदिन നമ്മുടെ ഭാരങ്ങൾ ചുമക്കുന്ന हमारा बोझ उठाने वाला നമ്മുടെ കർത്താവായ ദൈവം, हमारा प्रभु यीशु मसीह, അവൻ വാഴ്ത്തപ്പെട്ടത്. तेरा नाम धन्य माना जाए. കർത്താവ് നമ്മെ സഹായിക്കും. प्रभु हम सबको सहायता करे. Praise the Lord. अभी बाहर कितने ऊपर है और चेहरे चमकता है तो बाहर छोड़ दिया. चेहरे अभी भी दुखी है तो बाहर लेकर के दबाव में है ना. दबाव में रहने वाला किधर रहता एकदम सही बात है ना. और बाहर हट गया तो आपको मालूम है, जब उधार पाया उस दिन में क्या हुआ? अरे वो बाहर हट गया. आपका बाहर हट गया तो क्या हुआ? हाँ, एकदम आनंद से उमड़ने लगा. भयंकर आनंद है ना. बयान से बाहर आनंद. अभी भी इतना वजन सुनने के बाद में भी कई लोगों का चेहरा कैसे क्या? अरे अभी वजन प्रभु का वजन है ना, सत्य वजन है ना. ये वजन बिल्कुल, ये वजन को हमें विश्वास करेगा तभी तो महिमा होगा. हम लोग अभी तक विश्वास के साथ अगर वजन नहीं सुना, हम टेंशन में रहेगा तो भैया बोलूं, ये टेंशन में रहने वाला आज भी प्रभु को चैन से रहने नहीं देता. प्रभु को आज इस जीवन में प्रभु को ज्यादा परेशान करना कौन ये वजन सुनने के बाद में मानते नहीं. वजन सुनने के बाद में जो लोग नहीं मानेगा और वो फिर भी वो चिंता में, टेंशन में और ऐसे रहेगा तो पाप है. वो तो पाप है ना. इसलिए प्रभु खुद कोई ऐसी नबी की किताब में एक दो वचन में ऐसे बोलता हूँ. उसका 43 अध्याय का 24 वचन पढ़ना. ऐसे या उसका 43 अध्याय का 24. मेरे लिए सुगंधित नरकट रुपए से मोल नहीं लाया. हाँ. और न मेलबलियों की चर्बी से मुझे तृप्त किया. हाँ. परंतु तूने अपने पापों के कारण मुझ पर बोझ लाद दिया है. देखा, मुझ पर बोझ ला दिया. मुझे परिश्रम करना पड़ रहा है अभी है. मुझे तो तकलीफ दे रहा है.
आप देखिए प्रियो, आप ऐसा मत करो ना, प्रभु जो वचन कहता है सत्य है ना, इसमें कोई संदेह मत करो, है ना। वो मतलब एक सूबेदार एक बार आया था, मेरा बेटा बहुत बीमार है, जल्दी नहीं आएगा तो मर जाएगा। प्रभु ने बोला जाओ, वो ठीक हो गया। उसने तुरंत विश्वास किया, गया मार्ग में सेवक लोग आकर के बोला आपका बेटा चंगा हो गया। कब, कौन सा घड़ी में? रात को 7 बजे। हाँ, उसी टाइम पर बोला था, करेक्ट। देखा, विश्वास करो ना, जा करके मिलने से पहले ही आपको खबर आएगा। लेकिन क्या है कि हम लोगों को विश्वास नहीं किया, है ना, तब हम प्रभु को परेशान करने वाला बन गया। कोई एक और एक एशिया 63 का 9 वजन भी पढ़िए। लॉर्ड जीसस, उनके सारे संकट में उसने भी कष्ट उठाया। देखा प्रियो, अगली बात हमें ये बात को जानना है कि अभी तक देखा ना, प्रभु हमें कैसा उड़ाया हुआ प्रभु है। प्रभु ये 40 साल उनको उड़ाए फिरा है। अभी आप सोचो, मतलब जब वहां से 5 साल का बच्चा निकला, वो जाने के टाइम पर तो कपड़ा का दुकान नहीं, कहां से कपड़ा मिलेगा। मैं जाने के टाइम पर मतलब अभी ये यात्रा कितना जाएगा मालूम नहीं, लेकिन कपड़ा चाहिए ना। कपड़ा लेकर आया था क्या? उन्हें कोई टेलर था। और मरीसर की यात्रा में नंगा पाव कैसे चलेगा? जूता चाहिए ना। जूता का दुकान मरीसर में कहाँ मिलेगा? मरीसर में नहीं मिलेगा ना। फिर अभी क्या करेगा? प्रभु कैसे करेगा? प्रभु कहां से प्रबंध करेगा? इतने जूता कहां से देगा? इतने कपड़े कहां से आएगा? है ना। क्या हुआ? हाँ प्रियो, जैसे वो बड़ा वैसे कपड़ा भी बड़ा, जैसे वो बड़ा जैसे जूता भी बड़ा। देखो बहुत बड़ी बात है अपने जीवन में। एक बात को जाता है कि मतलब कैसे बड़ा, है ना। कोई मतलब अनुवाद उसका 29 का 4। परंतु यूहन्ना ने हाँ। आज तक तुमको न तो समझने की बुद्धि हाँ। और न देखने की आंखें, हाँ। न सुनने के कान दिए हैं। हाँ। मैं तुमको जंगल में 40 वर्ष लिए फिरा। कौन फिरा? हाँ। हाँ। और न तुम्हारे तन पर वस्त्र पुराने हुए, हाँ। और न तेरी जूतियों के पैरों में पुरानी हुई। हाँ, देखा, कुछ बुरा नहीं हुआ। डेली देखेगा तो नया। 5 साल का बच्चा अभी 45 साल का हो गया, तभी भी नया, एकदम नया शू। अभी आप देखो कितना 5 साल का बच्चा का शू में 45 साल का व्यक्ति का शू में कितना फर्क है। कपड़ा में कोई बात नहीं है ना। देखो प्रभु कैसे संभालता। प्रियो, एक बात ध्यान, हमें एक बात को हमेशा परखना है, आज मैं प्रभु में ही क्या, ये तो बात है। प्रभु में है तो ये सारे बात को आप अनुभव कर पाएंगे, क्योंकि जीवन रस वहां से बहता है। आपको मालूम है, जब मतलब प्रभु यीशु मसीह ने मैं सच्चा दाखिल और तुम डालिए करके जो कहा हुआ, वो दृष्टांत में उसका 4 से 10 तक का 7 वचन में 10 बार प्रभु ने कहा तुम मुझ में बात करो। देखा, तुम मुझ में बने रहना। देखा कितना बार? 7 वचन में 10 बार प्रभु कहता है तुम मुझ में बने रहो। प्रियो, सबसे बड़ी बात है हम प्रभु में बना रहना। तो हम प्रभु में बना रहेगा तो ये सारा अनुग्रह आप लोग ले सकते हैं। इस अनुभव में जय जयकार के साथ जीवन बिता सकता है। कितनी बड़ी बात है। रोज हमारा बोझ कौन उड़ाता? मेरा डैडी, मेरा मम्मी, बहन, भाई नहीं, प्रभु उड़ाता है। रोज वो प्रभु उड़ा करके ले चलता है, तो क्यों चिंता करना। बहुत लोगों को पिता के साथ ये इतना सच्चा अटूट संबंध नहीं है, इसलिए वो लोग दुखी और निराश बनता। प्रियो, हमें प्रभु से दूर करने वाला कोई भी बातों में अपन कभी ना बहके, है ना। प्रभु में बना रहना। प्रभु रोज हमें उड़ाना है। अभी भी प्रभु ने कहा ना तुम मेरे हाथ में है, मेरे हाथ से कुछ तुझे कोई छीन नहीं सकता। उससे बढ़ करके प्रभु हमें अपनी कंधे पर रखा है। हमारा कितना भी भयंकर हमारा बोझ क्यों ना हो, प्रभु का कंधा इतना मजबूत है, बलवान है, कितना बड़ी बात है। तो प्रभु को धन्यवाद देते हैं। आज भी प्रभु ने हमारा जरूरत जान करके, अवस्था जान करके, हमारा दिल की भावना विचार सब जान करके प्रभु के वचन के द्वारा प्रभु ने बातें किया। प्रभु का वचन बोलने के लिए प्रभु के दासों को प्रभु ने सामर्थ्य दिया। प्रभु का नाम को महिमा हुआ। सारे महिमा प्रभु को देते हुए हम सब लोग प्रार्थना में रहेंगे और प्रभु में प्रार्थना में रहेंगे।